आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 1 कैरी, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, धने बडीशेप, 4 ते 5 लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची 7 ते 8। आता आपण कैरी सोलून घेऊया। कैरी आता सोलून झालेली आहे। आता आपण हिला कटिंग करून घेऊया। आता आपण कैरी सोबत 1 वाटी खोबरं किसलेलं, धने बडीशेप, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, चवीप्रमाणे मीठ। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। एकदा मिक्सरला लावून झालं की चेक करा आणि थोडं लागेल तसं पाणी टाका आणि परत एकदा फिरवून घ्या। ही आपली कैरीची चटणी रेडी झालेली आहे। आता आपण हिला एका बाउलमध्ये काढून घेऊया।